हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे शनिवार आणि संध्याकाळ झाले, 5 वाजलेत, 4:30 वाजलेत। तर मस्त असा चहा केलाय, ब्लॅक टी, आणि हे लागलोय। मिस्टर पण आहेत, त्यांना पण दिलाय। त्यांनी आज शनिवार धरलाय, उपवास श्रावण महिन्यातला शनिवार केलेली चांगले असतात। तर त्यांचा आज शनिवार आहे। मस्त असा ब्लॅक टी केले आणि पाऊस पण थोडा थोडा येतोय। एखादी झड येते, नंतर बंद होतोय, नंतर चालू होतोय, असं थोडा थोडा येतोय। त्यामुळे कपडे पण वाळत नाहीत। तर टॉवेलला आतमध्ये टाकलेत, दोरी बांधले आणि टाकलेत, आणि इकडे खिडकीत कपडे वाळतात। तर चला चहा पिऊन घेते। आणि मला ड्रेस शिवायचा आहे, तर तो पण शिवणार आहे मी आता। खूप दिवस झालं मटेरियल आणून ठेवलाय, तर आता घेतलाय कट करायला। कट पण केला नाही, आता कट करणार आणि शिवणार आहे। नंतर 7 वाजता जरा बाहेर जायचं आहे, एका ठिकाणी वाढदिवस आहेत काकूंचा, तर तिकडे जाणार आहे। त्यासाठी घालायला मला ड्रेस रोज तेच नको वाटते घालायला। तर मग मी आता तो ड्रेस शिवणार, फक्त टॉपच शिवणार आणि लेगिन्सवरती घालणार। आणि मिस्टर पण चाललेत, आता त्यांना ट्रिप आली, तर चाललेत मिस्टर। तर इकडे घेतले मी कट करायला। ह्या टॉप कट करणार आहे, त्याच्यासाठी मी हा पांढरा कलरचा अस्तर आणलाय। तर अस्तर लावून शिवायचं आहे मला। तर आता मी पहिलं कट करून घेते आणि मग शिवते। आज सुट्टी असल्यामुळं मुलं पण गार्डनमध्ये खेळतात, तर त्यांचा आवाज येतोय। खाली खेळायला आलेले आहेत सगळी मुलं। ड्रेस कट करून घेतलाय मी, तर आता शिवायचं आहे। तर इथं बाईला शिवायला लागले। तर आता मी शिवून घेते हा ड्रेस पूर्ण सगळा, आणि शिवून घेतल्यावरती दाखवते तुम्हाला कसा झालाय ते। झालाय ड्रेस शिवून। तर हा ड्रेस शिवून झालाय, पॅन्ट काही शिवली नाही, टॉप फक्त शिवलाय। तर आता मी घालते। चला, थोडीशी उंची कमी वाटते, कपडाच कमी होता थोडासा। तर झालंय बघा शिवून। आता मी घालून घेते, वाढदिवसाला पण जायचंय काकूंच्या। तर घातलाय ड्रेस आणि आता चालले। तर चला, आधी अगरबत्ती वाढदिवसाच्या काकूंचा त्यांच्या आता चाललोय आम्ही। तर दुसऱ्या पण आल्यात सगळ्याजणी। ह्या आहेत सातपुते काकू। तर त्यांचा आज वाढदिवस सेलिब्रेशन चालू होतं। तर केक ही छान आणला होता। नंतर ह्या आहे ओवी, त्या दिवशी पण तुम्ही बघितलीच असेल वाढदिवसाला। रश्मिताईंच्या पण वाढदिवसाला आली होती। हळद नाही घेतली, ते गाणं त्या दिवशी लावलं होतं ना, सई काकूने लावलं होतं मला वाटतं। त्यांना नाही, यांनी पण लावलं नाही, मी लावलं होतं ना। लावा, हळद आहे थोडी बघा। नाही पोरांना पण लावा। ह्या आहेत सातपुते काकू। तर त्यांचाच वाढदिवस आहे, त्यासाठीच आले होते मी। आणि सगळेजण मिळून असं वाढदिवस साजरा करतो। तर ह्या आहेत त्यांच्या भाऊजाई आणि भावाची मिसेस, आणि त्या पण इथंच राहतात जवळ, आणि त्या पण येतात वाढदिवसाला। आणि ह्या आहेत त्यांच्या मुलगी, आणि ती छोटी आहे ती ओवी। नंतर पलीकडे ब्लू ड्रेस घातलेली अभिज्ञा, आणि पलीकडचा विराज, अशी मुलं आहेत छोटी पण। तर ही आहे, आणि आता चाललोय त्यांचं ऑक्शन करायचं। तर सगळ्यांनी केलं आधी 5 बायकांनी, आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून असं ऑक्शन करतोय। तर छान झाला काकूंचा वाढदिवस, आणि काकूंना पण खूप छान वाटलं। हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर काकू, हॅपी बर्थडे टू यू।
लागलं का प्रेम खाण्यासाठी पण छान मेनू होता. तर थालीपीठ होते, कटलेट होते, बालुशाही, नंतर केक, पुदिना चटणी, असं सर्व काही होतं आणि छान झाला वाढदिवस काकूंचा. काय खायचं? प्रेम प्रेम काय खायचं केक? प्रेम खाणार नाही का? नाही. सगळे येतील म्हणजे आहो बस बस सेम सर्विस. हा आहे प्रेम. तर त्याला खूप समजतं आणि वाढदिवस पण छान झाला काकूंचा. नंतर मी आले खाली. इथं तन्मयचं चालू होतं अभ्यास करायचं. तर तो आणि त्याचा मित्र गणपतीच्या मंदिरामध्ये अभ्यास करायला बसले होते दोघं जण. झाला का अभ्यास? काय केलं? हा इकडं पैसा आला. पैसा आले मी घरी. तर छान असा काकूचा वाढदिवस झाला आज. तर मला आता स्वयंपाक करायचा आहे. यांचा शनिवार आहे. तर चला करूया स्वयंपाक. आडवा चालायचं स्वयंपाक करायचं आणि उद्या बनवणार आहे. तर शेंगदाणे भाजते. इकडे चपाती पण लाटून घेतली. भात झालाय. दूध तापतंय. चला मी आता सगळा स्वयंपाक करून घेते. असा होता छोटासा आजचा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून. धन्यवाद.